डोंगरादेव उत्सवातील धान्य पूजनाने कार्यक्रमाची अनौपचारिक सुरुवात झालेली असून प्रतिमेचे पूजन करत असताना गजरात महामोगी माता आदिवासी कुलदैवताचं पूजन होत आहे। आदिवासी आदिदैवत कुलदैवत महामोगी माता धन सुख समृद्धी आदिवासी समाजाच्या सुबत्तेचं प्रतीक मानलं जाणारं महामोगी मातेचं प्रतिमेचं पूजन माननीय ताईंच्या हस्ते होत आहे। तर जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करायचं आहे। आदिवासी क्रांतिकारक यांच्या प्रतिमेचं मान्यवर या ठिकाणी माल्यार्पण करत आहे। माननीय नामदार डॉक्टर विजयकुमारजी गावित या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सभापती नवापूर विधानसभेचे आमदार सन्माननीय शिरीष दादा या ठिकाणी जगन्नाथ गायकवाड साहेब समन्वयक प्राध्यापक ऐरे सर या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार या ठिकाणी सर्व क्षेत्रातील जे मान्यवर आहेत आपण सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी सर्व मान्यवरांना या ठिकाणी विचार मंचावर आमंत्रित करतो आहे। माननीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री नंदुरबार महाराष्ट्र राज्य या ठिकाणी विचार मंचावर विराजमान होत आहेत। माननीय डॉक्टर सुप्रिया गावित अध्यक्षा जिल्हा परिषद नंदुरबार विचार मंचावर विराजमान होत आहेत। नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आदिवासी कला व क्रीडा महोत्सव 2023 अंतर्गत उपस्थित मान्यवरांचे पुनश्च स्वागत। उदत्त ध्येय समोर ठेवून दिनांक 27, 28 व 29 जानेवारी 2023 या 3 दिवसीय कालावधीत कला क्रीडा महोत्सव अंतर्गत 33वा प्रतिष्ठान आदिवासी समाजवंत व प्रतिभावंत हिरांचा शोध आदिवासी विद्यार्थी युवा वर्ग कलाकार खेळाडू यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळण्यास संधी प्राप्त होईल। त्यांना कलागुणांना आविष्काराची संधी मिळेल, प्रोत्साहन मिळेल। त्यांतील सर्वोत्तम इच्छा असेल, अथक परिश्रमाची तयारी असेल, मनात दृढ विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट परोवेती घणना लघु चेतसाम उदार चरित नातू वसुदैव कुटुंबकम हे माझे आहे। हे माजी खासदार धुळे लोकसभा तथा मार्गदर्शक प्रतिष्ठान यांनी महाराष्ट्र राज्य हे आज आपल्याला प्रमुख उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत। तसेच हास्य मनात विनंती करीते मी मान्यवरास दीप प्रज्वलनाने करावी कार्यक्रमास सुरुवात करुणी दीप प्रज्वलन तेज सकारात्मकतेची समन्वयाची व आत्मीयतेची। दुसरी ज्योत आदिवासी समाजाच्या शिक्षणाची पायाभूत शिक्षण ते उच्च शिक्षणासाठी झेपावण्याची। तिसरी ज्योताची प्रेरणेची आणि अभिवादनाची। असंच आदिवासी समाजाचा अंधकार दूर होऊन अज्ञान ते विज्ञान तंत्रज्ञान
जे सादरीकरण करायचे आहे आणि ईशस्तवन लगेचच पाहुण्यांच्या स्वागतासाठी स्वागत गीत सादर करणार आहे. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते में हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. ज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे. हर बुराई से बच के रहे हम, इतनी ही दे भली जिंदगी दे. देर होना किसी का किसी से, भावना बनने बदले की होना. हम चले नेक रास्ते में हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. विश्वास कमजोर होना, मन का विश्वास कमजोर होना. इतिहासाचे रंगरूप हे आले अनगरात. इतिहासाचे रंगरूप हे आले अनगरात. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले अनगरात. इतिहासाचे रंगरूप हे आले अनगरात. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. दहा दिशांनी गुंजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. दहा दिशांनी गुंजन आले, सभा मंडपी स्वागत झाले. पूर्वनियोजित पूर्वकडे, पूर्वनियोजित पूर्वकडे सावरल्या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले अनगरा. इतिहासाचे रंगरूप हे आले अनगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्रकलेचे कोणी उपासक, कोणी तपस्वी, कोणी साधक. नम्रकलेचे कोणी उपासक, कोणी तपस्वी, कोणी शिल्पकार हो सारे कल्पक. शिल्पकार हो सारे कल्पक. जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले अनगरा. इतिहासाचे रंगरूप हे आले अनगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा. यांचा सत्कार ह्या गावच्या प्रथम नागरिक
सुषमाताई पवार यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय. ही भरारी घेतलेली आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण बघतो आहे. तदनंतरचा सत्कार होतो आहे मासाहेब चौरे यांचा सत्कार जगन्नाथ गायकवाड साहेब यांनी करावा अशी त्यांना विनंती करतोय. बापू साहेबांचा आता जे तारखेला वाढदिवस गेला आणि खूप पुढचा सत्कार आहे शिरीष कुमार पवार यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. तदनंतरचा सत्कार होतो आहे मायाताई माडचे आपल्या पंचायत समिती सभापती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय यशवंत पवार साहेब यांचा पुढचा सत्कार धुळे यांचा सत्कार सुलतान पवार सरांनी करावा असे त्यांना विनंती. पुढचा सत्कार ताराचंद माडचे दादा सामाजिक कार्यकर्ते. विजूदादांचा सत्कार प्रवीण रामू कांगुडे यांनी करावा अशी त्यांना विनंती. जगन्नाथ गायकवाड साहेब PI सेवानिवृत्त आहेत. पुढील सत्कार यांच्यासाठी KT सुरेशराव साहेबांनी पॅड पुरवलेले आहेत 200 पॅड. खूप खूप तदनंतर पुढचा सत्कार होते संतोष साबळे पंचायत समिती सदस्य वाघाळे नंदुरबार यांचा. तदनंतर ग्रामपंचायतच्या सर्व सदस्य छोटू शिवराम पवार यांचा सत्कार या ग्रामपंचायतीचे सदस्य लक्ष्मण चौरे यांनी करावा अशी त्यांना विनंती. सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी यांचा सत्कार विजय चौरे यांनी करावा अशी विनंती. सदस्य श्रीरामपूरकर बटन पिरू गायकवाड यांचाही सत्कार करावा. आपण जागेवर होत आहेत. राजू गुरुजी वाघाळीचेच आहेत सेवानिवृत्त मुख्याध्यापक. माजी सरपंच दिलीप दुंड्या गांगुडे, लताबाई सोमा चौरे, भारतीबाई भटू पवार, गुलूबाई विजय. विद्यमाने आदिवासी कला क्रीडा महोत्सव आजपासून दिनांक 29 जानेवारी 2023 पर्यंत आपण साजरा करतो आहोत. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक सन्माननीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष बापूसाहेब चौरे, या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जिल्हा परिषदच्या अध्यक्षा सन्माननीय डॉक्टर सुप्रिया ताई मालचे ताई, या ठिकाणी प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष यशवंत पवार साहेब. कार्यक्रमासाठी वेळ होत आहे त्यासाठी इतरांची नावं न घेता मी या ठिकाणी प्रास्ताविक सादर करतो. या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले नवापूर विधानसभेचे आमदार शिरीष दादा, या ठिकाणी सर्व क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, या ठिकाणी वाघाळे गावाच्या सरपंच सुषमाताई प्रवीण पवार, गावाचे सर्व सदस्य, ग्रामस्थ आणि कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने उपस्थित असलेले सर्व खेळाडू, कलावंत, विद्यार्थी, युवा वर्ग. मित्रो, आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानची स्थापना 25 ऑगस्ट 2019 रोजी आदिवासी समाजामध्ये कार्यरत असलेल्या विविध सामाजिक संस्था एकत्र येऊन या ठिकाणी प्रतिष्ठानचे सन्माननीय अध्यक्ष यशवंत पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापना झाली. प्रामुख्याने आदिवासी समाजामध्ये इतर समाजाच्या मानाने, इतर परिसराच्या मानाने आपण सर्व मागे आहोत. आर्थिक उत्पादन आपल्याकडं मागे आहे. शिक्षणाच्या संदर्भात आपण मागे आहोत. तंत्रज्ञानाच्या संदर्भात आपण शिक्षण सेवा प्रतिष्ठानची स्थापना झाली. प्रामुख्याने आदिवासी विद्यार्थ्यांना दिशा दाखवणं, आदिवासी युवा वर्गाला मार्गदर्शन करणं, या उद्देशाने जवळजवळ आदिवासी समाजातील आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानने
आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये DED झालेले BEd झालेल्या विद्यार्थ्यांना TAT मार्गदर्शन शिबिर आपण एका दिवसासाठी केलं. त्यामध्ये जवळजवळ 55 विद्यार्थी सहभागी झाले. त्यापैकी 8 विद्यार्थ्यांना आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठानने राहण्याची भोजनाची एका महिन्यासाठी व्यवस्था करून दिली, अभ्यासाची व्यवस्था करून दिली. त्याच्यानंतर 2020 मध्ये आंबोडी, निबंध लेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांचा सहभाग होता आणि त्यासाठी या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या सुप्त गुणांना आविष्कार करण्याची संधी उपलब्ध करून दिली. मधल्या काळामध्ये कोरोनाची परिस्थिती होती, पण तरी सुद्धा आदिवासी शिक्षण सेवा मे 2022 रोजी आमखेल शिवारामध्ये सामुदायिक आदिम लगीन सोहळ्याचं आयोजन केलं. याच्यामध्ये 14 जोडप्यांनी सहभाग घेतला आणि या कार्यक्रमासाठी जवळजवळ 10,000च्या आसपास आदिवासी बांधव, इतर बांधव सहभागी झालेले होते. या सामुदायिक विवाहाचं या ठिकाणी यशस्वीपणे प्रतिष्ठानने आयोजन केलेलं आहे असं मला या ठिकाणी. प्रतिष्ठानची भूमिका, ज्यांना वेळ आहे त्यांनी वेळ द्यायचा आहे, ज्यांना परिश्रम करायचं शक्य आहे त्यांनी परिश्रम करायचा आहे, ज्यांना बौद्धिक मार्गदर्शन करता येतं त्यांनी बौद्धिक मार्गदर्शन करायचं, ज्यांना शक्य त्यांनी आर्थिक सहकार्य करायचं. अशा प्रकारची भूमिका प्रतिष्ठानने घेतलेली असून प्रतिष्ठान भविष्यामध्ये आदिवासी अकॅडमी स्थापन करण्याचे एक सुंदर स्वप्न पाहतं आहे. ज्या अकॅडमीसाठी, ज्या स्वप्नाला साकार करण्यासाठी या ठिकाणी सर्व आदिवासी समाजातील सर्व राजकीय मान्यवर असतील, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर असतील, नोकरदार बांधव असतील, या ठिकाणी सर्वांचं सहकार्य लागणार आहे. आम्ही असं मानतो आदिवासी समाजातील मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी हे सर्व आपल्या परिवारातील आहेत, हे सर्व आपल्या समाजातील आहेत, आपल्या हक्काचे आहेत आणि आपण आदिवासी विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी जे काही करतो आहोत त्यासाठी त्यांनी या ठिकाणी पाठीशी उभं राहावं अशा प्रकारची विनंती मी प्रतिष्ठानच्या वतीने, ग्रामपंचायत वाघाळ्याच्या वतीने या ठिकाणी मी सर्व मान्यवरांना करतो आहे. अकॅडमीच्या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी मोठं ग्रंथालय उभं करणार आहोत. वाघाळेसारखं सुसज्ज अशा प्रकारचं मैदान आपण तयार करणार आहोत. त्या ठिकाणी आदिवासी वस्तू संग्रहालय आपण करणार आहोत. एक शैक्षणिक केंद्र किंवा आदिवासी समाजाचे एक सुंदर अशा प्रकारचे विद्यापीठ आपण स्थापन करणार आहोत आणि त्यासाठी सर्वांना आपण सहकार्य करायचं आहे अशा प्रकारची मी विनंती करतो आहे. या ठिकाणी वाघाळे ग्रामपंचायतने सुद्धा फार चांगल्या प्रकारची मेहनत घेतलेली आहे, परिश्रम घेतलेला आहे आणि एक सुंदर अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. वाघाळे गावाच्या वतीने या ठिकाणी वाघाळे गावाला लोकनियुक्त सरपंच सुषमाताई पवार या ठिकाणी तरुण आहेत, तडफदार आहेत, हुशार आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवनिर्वाचित जे सर्व सदस्य आहेत किंवा जी बॉडी आहे ती फार चांगल्या उत्साहाने या ठिकाणी कार्य करते आहे. गावाच्या विकासासाठी, गावाच्या परिवर्तनासाठी त्या ठिकाणी त्यांनी एक प्रकारे एक विडा उचललेला आहे, त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी मान्यवरांना मी अशी विनंती करतो आहे की गावाच्या पाठीशी आपण राहावं आणि गावाच्या विकासासाठी, गावामधल्या विद्यार्थ्यांसाठी, समाजासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशा प्रकारची मी विनंती करतो आहे. या ठिकाणी आपल्या नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब आलेले आहेत. मी त्यांना वाघाळे ग्रामपंचायत यांच्या वतीने आग्रहाची विनंती करतो आहे की वाघाळे यांचं एक स्वप्न आहे की एक संस्कृती, आदिवासी संस्कृतीच्या संदर्भात आदिवासी भवन वाघाळेला व्हावं अशा प्रकारची एक इच्छा, अशा प्रकारचे एक स्वप्न वाघाळेकरांचं आहे त्या आहे आणि त्यासाठी वाघाळे गावाला आपल्या सर्व ग्रामस्थांना आरोग्याच्या संदर्भात याच ठिकाणी सुविधा उपलब्ध व्हाव्या, त्यासाठी की आरोग्य केंद्र सुद्धा या ठिकाणी पालकमंत्री, इतर सर्व मान्यवरांनी या ठिकाणी प्रयत्न करावेत अशा प्रकारची मी या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीने विनंती करतो आहे. उंचावलेली आहे वाघाळे गावाचे ओम दिनेश अर्थात संतोष चौरे यांचा मुलगा, जो रोल बॉल स्केटिंगचा सुप्रसिद्ध खेळाडू आहे ज्यांनी राज्यस्तरीय जवळजवळ 45 ते 50 खेळामध्ये सहभाग नोंदवला आणि या ओमने या 50 खेळांमध्ये जवळजवळ 35 मेडल्स मिळवलेले आहे. म्हणजे राज्यामध्ये आणि देशामध्ये खऱ्या अर्थाने ओमने वाघाळे गावाचं आणि परिसराचं नाव उंचावलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. नॅशनल लेवलला त्यांनी रोल बॉलमध्ये 5 वेळा पारितोषिक या ठिकाणी मिळवलेलं आहे.
एक प्रकारे ओम चौरेच्या रूपाने या ठिकाणी एक आदर्श खेळाडू, एक चैतन्य असलेलं, उत्साही असलेलं या ठिकाणी एक खेळाडू या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. त्यांच्याकडून इतर सर्व बांधवांनी प्रेरणा घ्यावी. मी या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतो आहे की ओम संतोष चौरे यांचा या ठिकाणी त्यांनी सन्मान करायचा आहे. ओम संतोष चौरे या ठिकाणी विचार मंचावर यायचं आहे. मी साहेबांना विनंती करतो, माननीय नामदार डॉक्टर लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला, फोटोग्राफी, गीत गायन, नृत्य स्पर्धा, लोकसंगीत, सोंग स्पर्धा, धावणे, मॅरेथॉन, दोरी उडी, रस्सी खेच, बुद्धिबळ, कबड्डी, व्हॉलीबॉल आणि चाचणी स्पर्धा परीक्षा अशा विविध स्पर्धांचं आपण आयोजन केलेलं आहे. 3 दिवस या स्पर्धा चालतील आणि जवळजवळ 1600 स्पर्धकांनी या ठिकाणी नाव नोंदणी केलेली आहे. आणि ऐनवेळेस विद्यार्थी आले तरी त्यांना आपण या स्पर्धेसाठी संधी देणार आहोत. या ठिकाणी मी माझं प्रास्ताविक संपवतो आणि या ठिकाणी सुप्रियाताई, डॉक्टर सुप्रियाताई यांना मी निमंत्रित करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. जिल्हा परिषद अध्यक्षा कला व क्रीडा महोत्सव 2023 याच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री व नंदुरबारचे पालकमंत्री आदरणीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब चौरे साहेब, आदरणीय शिरीष दादा, आदरणीय माळशेताई, आदरणीय देवमन भाऊ आणि आपल्या गावाचे प्रथम नागरिक आदरणीय सुषमाताई, सर्व आयोजक, सन्माननीय व्यासपीठ आणि वेगवेगळ्या गावातून आलेले ज्येष्ठ वडीलधारी माता बंधू भगिनींनो आणि पत्रकार बांधवांनो, आज सर्वप्रथम मी आयोजकांचे आभार मानते, कारण एक सुंदर कार्यक्रमासाठी त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं. आज खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला या ठिकाणी महिला सुद्धा दिसत आहे आणि खरंच मला आनंद आहे की महिला सुद्धा पुढे येतात. तर त्या गोष्टीचा मला खरंच आज आनंद होतोय. आणि या ठिकाणी जे वेगवेगळ्या स्पर्धा आहे याच्या उद्देशातून मी एक गोष्ट सांगू इच्छिते की हे जे स्पर्धा आज घेतलेले आहे याच्याने निश्चितपणाने एक जनजागृती सुद्धा होणार. कारण आता लहान लहान पोरं आहे ते खूप आपली संस्कृती विसरत चालले. एक तर भाषा आहे ती भाषा विसरत जातात किंवा पोशाख आहे तर पोशाख विसरत जातात. तर त्याच्यासाठी ही एक जनजागृती म्हणून आपण याच्याकडे बघू आणि हे सगळ्या स्पर्धा खूप छान सिलेक्ट केल्या आहे आणि निश्चितपणानं आपल्या लहान लहान मुलांना सुद्धा आपल्या समाजाचं जे वेगवेगळं पोशाख आहे किंवा भाषा आहे आणि वेगवेगळे फेस्टिवल आहे तर याच्यासुद्धा त्यांना निश्चितपणानं माहिती होईल. आज जी क्रीडा स्पर्धा आहे तर क्रीडाचं पण उद्देशाहून आपल्याला मी सांगू इच्छिते की आपल्याला देवाने एक स्पेशल स्किल म्हणून एक गोष्ट दिली आहे ती म्हणजे आपले स्टॅमिना आणि जी पॉवर आपल्याला दिली आहे स्पोर्ट्स खेळण्यासाठी ती मला नाही वाटत दुसरा कोणत्याही पोरांमध्ये ही स्किल आली असणार. कारण आपण कधीही बघितलं तर स्पोर्ट्समध्ये पहिले दुसरे तिसरे हे आपलेच पोरं राहतात. मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगू इच्छिते. साहेबांच्या वाढदिवसाला आम्ही एक मॅरेथॉन ठेवतो. दरवर्षी आम्ही मॅरेथॉन आयोजन करतो आणि त्याच्यामध्ये पहिले दुसरे तिसरे आपलेच पोरं येतात, म्हणजे आपल्या जिल्ह्यातले पोरं. कारण कुठून कुठून दुसऱ्या जिल्ह्यातले पण पोरं येतात, सहभागी होतात, पण आपल्या जिल्ह्यातले पोरं आहेत तेच पहिले दुसरे किंवा तिसरे येतात. तर हे खरंच म्हणजे देवाचा आशीर्वाद आहे आपल्यावरती असं मी समजते या ठिकाणी. आज या ठिकाणी जसं आपण स्पर्धा घेतली तर वारंवार अशी स्पर्धा घेतल्यामुळे
पोरांचा सुद्धा सराव होतो. आणि जितके पण स्टुडंट आहे त्यांना मी सांगू इच्छिते की आपण फक्त स्पर्धा आहे त्याच्यासाठी आपण या ठिकाणी येऊन न खेळता आपण आपला सराव चालू राहू द्यावा पाहिजे. कारण पुढे जाऊन आपल्याला जे वेगवेगळे आहे, स्टेट लेवलला आहे, नॅशनल लेवलला आहे, तर त्याच्यासाठी पण आपल्याला मदत होणार. मी एक छोटी गोष्ट सांगू इच्छिते. कविता राऊत म्हणून जी स्पोर्ट्समध्ये गेल्या होत्या, तर त्या ताई आमच्याकडे आल्या होत्या. त्यांना क्वालिफिकेशन जसं त्यांचं नाव आलं होतं तर त्यांना प्रॅक्टिससाठी शिक्षक पाहिजे होते. तर ते आमच्याकडे आल्या की ताई आम्हाला चांगले शिक्षक तुम्ही उपलब्ध करून द्या. माझं मॅरेथॉनमध्ये सिलेक्शन झालं आहे आणि ते कॉमनवेल्थमध्ये खेळणार होत्या तेव्हा. तर हिनाताईंनी त्यांना मोदीजींकडे भेट करायला हिनाताई त्यांना घेऊन गेल्या आणि 1 तासाचा आत त्यांना जे कोच होते ते उपलब्ध करून दिले आणि त्यांचा सराव झाल्यानंतर ते त्या ठिकाणी चांगलं परफॉर्मन्स देऊ शकले. तर या पद्धतीने जे चांगले खेळाडू आहे त्यांना आपण नॅशनल लेवलपर्यंत किंवा इंटरनॅशनल लेवलपर्यंत पण आपण त्यांना मदत करू. निश्चितपणानं आपण त्यांना पुढे कसे जाणार त्यासाठी आम्ही पुढे राहू. म्हणजे साहेब आहे, मी आहे, ताई आहे, आम्ही तर सगळे आहोतच त्यांना मदत करण्यासाठी. या ठिकाणी मी जे सूत्रसंचालन करत होते तर भाऊंना मी सांगू इच्छिते की आपण साहेबांकडे मागितलं पण माझ्याकडे काय मागितलं नाही. पण तरी मी आपल्याला या ठिकाणी सांगते की जिल्हा परिषदमधून जी पण काही मदत आपल्याला लागेल ती मी नक्कीच करेन अशी ग्वाही देते. आणि मला या ठिकाणी बोलवलं, माझा सत्कार केला त्याच्यासाठी मी आपले सर्वांचे आभार मानते. इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. तरी सुप्रिया ताईंनी आपल्याला छान असं मार्गदर्शन केलं. मी साहेबांना सांगितलं याचा अर्थ ताईंनाही सांगितलं असं आपण गृहीत धरावं. आपण एका परिवारातले आहोत. धन्यवाद. खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आम्हा सर्वांना केलं. यानंतर मी नामदार डॉक्टर विजयकुमार गावित, आदिवासी मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निमंत्रित करतोय. आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय बापूसाहेब चौरेजी या ठिकाणी ज्यांनी आपल्याला संबोधित केलं ते आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सन्माननीय डॉक्टर सुप्रियाताई गावित, मंचावर उपस्थित असलेले सन्माननीय आमदार शिरीष नाईक साहेब, त्याचबरोबर सभापती सन्माननीय मालकेताई, मंचावर उपस्थित सन्माननीय आपल्या लोकनियुक्त सरपंच सुषमा ताई प्रवीण पवार, सन्माननीय के.टी. सूर्यवंशीजी, सन्माननीय देवमन पवार, त्याचबरोबर या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले या संस्थेचे चेअरमन यशवंतराव पवार, सचिवले सर्व खेळाडू, त्यांच्याबरोबर आलेले सर्व प्रेक्षक, माता, बंधू भगिनी, पत्रकार बांधव आणि सर्व मीडियाचे प्रतिनिधी. जसं सुप्रियाताईंनी सांगितलं, सुप्रियाताईंना आनंद झाला तसं मलाही समाधान झालं. एक गोष्ट खरं तर या ठिकाणी सर्वात पहिले मी यशवंत पवार असतील किंवा डॉक्टर सुलतान पवार असतील किंवा गायकवाड असतील यांनी हे जे काही आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान स्थापन केलं आणि जो उपक्रम त्याने करायला सुरुवात केली हे खरोखरच त्यांना दाद देण्यासारखं आहे. कारण की आपण खूप संस्था स्थापन केल्या, खूप बघितलं, पण संस्थेच्या माध्यमातून जसं लोकांची सेवा व्हायला पाहिजे तशी सेवा होताना दिसत नाही. आणि यांनी एक संस्था स्थापन केली, बरंचसं काय काय मदत केली लोकांना, हे खरोखरच चांगलं आहे. कसं आहे, आपले आदिवासी बांधव आहे, आदिवासी बांधवांमध्ये जागृती करणं अत्यंत महत्वाचं आहे. जागृती याच्यासाठी म्हणतो की सरकार आदिवासींना काही देत नाही, परंतु ते घेणारे पाहिजे.
आणि देणारे सुद्धा आणि घेणाऱ्यांमध्ये समन्वय असला पाहिजे. बापूसाहेब काय आहे, सरकार बी देताना हात आखडून देत आहे, सांगतोय देतो आणि आखडतंय. तर हे सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. कारण या ठिकाणी तुमचे जे उद्देश आहेत ते उद्देश सर्व मी लाईन अप करतोय. म्हणजे त्यांनी सांगितलं, आता तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी मागच्या काळामध्ये नंदुरबारला स्पोर्ट्स अकॅडमी काढायचं म्हणून आम्ही जागा सुद्धा लोकेट केली. परंतु त्याच्यानंतर हे ठरलं, मंत्रिमंडळात ठराव झाला, पण त्याच्यानंतर मी माझ्याकडचं आदिवासी खातं गेलं, माझ्याकडे दुसरं शिक्षण खातं आलं आणि त्याच्यामुळे जी गोष्ट राहिली ती पुढे नेणं गरजेचं होतं, ते होऊ शकलं नाही. आणि म्हणून आता आम्ही काय केलंय, आता आपल्या ज्या आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळामध्ये प्रत्येक अप्पर आयुक्ताच्या ATCच्या एरियामध्ये 2 मुलांचे आणि 2 मुलींचे जे खेळाडू आहेत त्यांचे खास 2 आश्रमशाळा काढणार, मुलांचे आणि 2 मुलींचे. आणि सर्व चांगले खेळाडू त्याच्यामध्ये आम्ही ठेवणार. हे एका बाजूला हे आम्ही करतोय. दुसऱ्या बाजूला जे हुशार मुलं आहेत त्यांचं सुद्धा प्रत्येक ATC मध्ये 2 आश्रमशाळा खूप हुशार असलेले, म्हणजे बाकीच्यांना शिकवणार नाही असं नाही, पण एकदम चांगले असं स्टुडियस आहे त्यांना आपण निवडून त्याच्यात ठेवणार आणि त्यांना सर्व प्रकारचं प्रशिक्षण देणार. राज्यामधले देशामधले जी तज्ञ मंडळी आहे त्या तज्ञ मंडळींना इथे येत असेल त्यांना बोलवू, जे येऊ शकत नाही त्यांना आपण व्हर्च्युअल क्लासेसने आम्ही हे करणार आहे. सर्व शाळा आमच्या डिजिटल होणार 2 वर्षामध्ये, काही राहणार नाही. आणि जे पोरं आहे 10वी वाले 12वी वाले त्यांना शनिवार रविवार चांगले तज्ञ जे आहेत, गणिताचे असतील, सायन्सचे असतील, इंग्रजीचे असतील, त्यांचं व्हर्च्युअलच्या माध्यमातून आम्ही त्यांना सुद्धा प्रशिक्षण देणार आहे, जेणेकरून आमची मुलं चांगली शिकली पाहिजे अशा पद्धतीने आहे. आजकाल मास्तर वेळेवर येत नाही आमचे, त्याचबरोबर पोरं जात नाही तरी हजेरी लावतात. आम्ही आता असं चेहरा दिसणारं मशीन लावणार आहे, चेहरा, त्याला फेस ID म्हणतात. तुम्ही क्लासमध्ये घुसला तर ऑटोमॅटिकली कोण घुसला आणि किती वाजता घुसला आणि मास्टर किती वाजता आला हे सर्व होणार. हे आता सुरुवात आम्ही कदाचित 2-3 महिन्यानंतर, मी पहिले टप्प्याटप्प्याने घ्यायचं म्हटलं तर पहिला टप्पा नंदुरबार आणि त्याच्याबरोबर गडचिरोली. मशीन वर लावणार, वर हात बी नाही पुरणार कोणाचा. सर्व आयडिया करू. मशीन बिघडलं, मास्टरने सांगितलं नाही, त्याला पनिशमेंट, त्याला शिक्षा करू. हे सुधारलं पाहिजे म्हणून बापूसाहेब सर्व करणार. ते बिघडलं ना, ज्याच्यामुळे बिघडलं त्याला बी बिघडवणार. तर अशा पद्धतीनं आम्ही करायचं ठरवलंय. एक मी आल्यानंतर आम्ही 3-4 जे काही MPSC चे चेअरमन होते, वेगवेगळ्या ठिकाणी UPSC साठी वगैरे ट्रेनिंग देतात, मार्गदर्शन करतात. त्या कमिटीमध्ये आम्ही डिटेल रिपोर्ट तयार करायला सांगितलं, त्यांनी आम्हाला दिलाय. आम्ही या आपल्या आदिवासी विकास विभागाचं आम्ही एक अकॅडमी करणार आहे आणि त्या अकॅडमीमध्ये कॅरियर अकॅडमी, त्या अकॅडमीमध्ये आम्ही 8वी पासून पोरं घेणार. 8वी ते ग्रॅज्युएशन पर्यंत पोरं, आणि त्या पोरांना आणि निवडणार पोरं चांगले. त्या पोरांनी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर झटक्यात IAS आणि IPS झालं पाहिजे चांगल्या ठिकाणी. आणि ज्या परीक्षा असेल सर्व परीक्षांना उत्तीर्ण होतील अशा पद्धतीची व्यवस्था करू, सर्व सोय करून देणार आहे. आणि त्याच्यामुळे मला वाटतं काही अडचणी येणार नाही. तर ह्या सर्व गोष्टी आता लाईन अप करतोय या ठिकाणी. तर त्यासारखे खेळाडू आहे, त्या ओम सारखे खेळाडूंना ज्या काही राष्ट्रीय स्तराच्या स्पर्धा असतील, इंटरनॅशनल स्तराच्या स्पर्धा असतील, सरकारी स्पर्धा, त्या
स्पर्धांना त्यांना आम्ही भरून भरून मदत करून ट्रेनिंगची गरज पडली त्या पोरांना विशेष करून ट्रेनिंग दिली. कारण आपले पोरं पुढे येतात, त्यांना मार्गदर्शन नसतं तरी त्यांचं नैपुण्य चांगलं असतं आणि म्हणून त्याच्यासाठी हे सुद्धा आम्ही ठरवलं आहे त्या पद्धतीने त्या पोरांना मदत करायची. कारण काही आता वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे बी ते रोल करायला त्यांचे शूज असतात चांगले, त्या शूजच्या माध्यमातून चांगले शूज इंटरनॅशनल लेवलचे शूज दिले तर फरक पडतो. खेळामध्ये सर्व गोष्टी खेळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण प्रत्येक पॉइंट वाचला. पॉइंट मध्ये सांगायचा अर्थ असा आहे, उदाहरणार्थ 100 मीटर धावायचा, 100 मीटर धावायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी सेकंडचा फरक पडतो, पॉइंट सेकंड याचा फरक पडतो. हा फरक जर कमी करायचा असेल तर जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना काय खाल्लं पाहिजे, काय प्यालं पाहिजे, काय कपडे घातले पाहिजे आणि जेवणाच्या काय जेवण घेतलं पाहिजे हे सर्व शिक्षण देणं गरजेचं आहे. ते जर माहिती झालं तर मी तुम्हाला सांगतो सहज तुम्ही जे पॉइंट 1, 2 काय असेल ना तो फरक पडतो आणि त्याच्यामुळे माणूस सहज जिंकतो. आणि हे जर तुम्ही केलं नाही, लोक तसंच करतात की काय खाल्लं पाहिजे, नाहीतर निघाले वा काय नंदुरबारला खेळायला, मग तिथे गेले अरे चला वडा घ्या, अरे कसले बी वडे खातात, मग कोणाला काय काय त्रास होतो, फरक पडतो. हे सर्व ह्या गोष्टी आहेत तर त्या सुद्धा आपण केल्या पाहिजे. पोरं आहेत त्या ठिकाणी खेळायला. तर आता खूप वेळ झालाय, उन्हामध्ये बसलेले आहे, 2च मिनिटं बोलतो पुढचे आणि मग थांबवतो. तसं मी पण मास्तर होतो. मास्तर बोलायला उभे राहिले तर 45 मिनिटं ते 1 तास बोलतात. ते थांबतच नाही, बाहेर मागून सांगतात ते थांबा म्हणून, तरी थांबत नाही. तर मला आपल्याला खरं तर यशवंतरावजी असेल, गायकवाड आहे, यांनी खरोखर एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना जितके जास्त स्पर्धा होतील तेवढ्या स्पर्धांमध्ये नवीन नवीन शिकायला मिळतं. आपल्या त्रुटी झालेल्या असतात त्या सुद्धा आपल्याला सुधारायला मिळतात आणि म्हणून अशा पद्धतीचे उपक्रम चांगले मोठ्या प्रमाणामध्ये झाले तर मला वाटतं त्याचा फायदा होऊ शकेल. मी काल परवा आमचं परीक्षा पे चर्चा याच्यासाठी मी एका ठिकाणी बक्षीस समारंभाला गेलो होतो. मी त्यांना सांगितलं आता या जिल्ह्यामध्ये आम्ही दरवर्षी तुमचे चित्रकला स्पर्धा करणार, दरवर्षी 6-6 महिन्यांनी जिल्ह्याच्या पूर्ण करणार, एकदा जिल्ह्याच्या. त्याच्यानंतर याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा ह्या पण आम्ही करणार आहे आणि त्याच्याच बरोबर वक्तृत्व स्पर्धा ही करणार आहे, सांस्कृतिक कार्यक्रम हे सर्व आम्ही शासकीय बी करणार. आणि त्याच्याच बरोबर हे आपण हे सर्व करत असताना आम्ही ठरवलं आहे की हे मोठ्या प्रमाणामध्ये 6 महिन्याला वर्षभरामध्ये हे उपक्रम करायचे. आपली संस्कृती टिकवण्याच्या दृष्टीने वेगवेगळे कला, डान्स सर्व आपण करणार आणि मग कला आणि डान्स करत असताना टिकवण्यासाठी जुनं साहित्य लागेल ते तुम्हाला सर्व देणार आम्ही, बिलकुल देणार. आपण जे म्हटलं ना या ठिकाणी संग्रहालय करायचं, आता आम्ही असं ठरवलंय की जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी आणि महसूल विभागाच्या ठिकाणी आम्ही हे म्युझियम्स तयार करतात. आणि आता वाघावाल्यांनी मागितलं, हे मला मागून सांगत होतं साहेब द्या ना पुन्हा. तर असं आहे की आम्ही पूर्वी सांस्कृतिक भवन बांधायला आम्ही पैसे देत होतो, तर आता त्याच्यामध्ये थोडा मी बदल करतोय की आम्ही सांगितलं 1 कोटीमध्ये कमी होत आहे तर आम्ही 2 कोटी करतोय. जसे ग्रामीण भागातले जे उभा राहायचे त्यांना 2 कोटी देणार, तालुक्याच्या ठिकाणी आम्ही थोडे कसे करता येईल 8-1 कोटी किंवा 10 कोटी आणि मग जिल्ह्याच्या ठिकाणावर सर्व सोयी आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जे काढणार आहे त्याच्यामध्ये आपलं भवन असेल, त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था असेल, आपण काय काय वस्तू बनवतो तिथे आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला असे हे केले आहे ना असे बांधून देणार त्या ठिकाणी आणि तुम्हाला देणार. त्याचबरोबर
आपलं आउटडोअर सुद्धा त्या ठिकाणी करणार, म्युझियम करणार, त्या जिल्ह्यातल्या सर्व वस्तू काय काय आहे ते मी करणार. आणि याच्या पुढे आपल्या ज्या आदिवासी महाराष्ट्रामध्ये जितकं आदिवासी समाज आहे त्यांच्या ज्या कला आहे त्या आम्ही पुढच्या वर्षापासून ह्या सर्व कला आश्रमशाळेमध्ये शिकवणार. डान्स शिकवणार, तुम्हाला त्यांची कला आहे, ड्रॉइंग असेल ते शिकवणार. तिकडे जसं वारली पेंटिंग आहे, गोंडी पेंटिंग आहे, तसे आपलं बी काय असेल ना त्या शिकवू आपण. सर्वच म्हणजे आदिवासींमधल्या संस्कृती, सर्व कला प्रत्येक आदिवासीला माहिती पाहिजे महाराष्ट्रात. आणि म्हणून त्या अनुषंगानं हे सुद्धा आम्ही करणार आहे. काही गोष्टी आहे त्या बंद कराव्या लागतील, त्याही बंद करू आणि व्यवस्थित सुरू करू जेणेकरून याचा फायदा होईल. एक गोष्ट मला आपल्याला प्रामुख्याने सांगायची आहे, तुम्ही हे एकदमच नका ठेवू, हे एकदमच नका ठेवू. याच्यात आज आता इथे ठेवले ना स्पोर्ट्स, तर रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असे दोन ठेवायचे, तेव्हा नाही सर्व गोंधळ होतं. तर व्यवस्थित होऊ शकेल हे चांगल्या रीतीने, चांगला उपक्रम चांगला करताय. आणि सर्वात एक चांगलं काम केलं, फोटोग्राफी स्पर्धा. फोटो बी काढता आले पाहिजे पोरांना. आजकाल आपल्या इथे बी फार कलाकार असतात आणि ते वेगवेगळी कला दाखवतात. त्याचे फोटोग्राफी करायची ज्यांची इच्छा असेल, तुम्हाला आम्ही आदिवासी खात्यामधून तुम्हाला फोटोग्राफीसाठी काय द्यायचं, कॅमेरा देऊ, मूवी देऊ, सर्व देऊ तुम्हाला. कारण आता काय दुसरेच येऊन काढतात, आपले बी तयार झाले पाहिजे ना. नाही तर आम्ही आलो फोटो काढणारच नाही असं नका व्हायला पाहिजे, आहे की नाही. तर असं करून आपल्याला तेही करायचं आहे. तर ह्या सर्व गोष्टी खूप चांगला उपक्रम आपण करता आहात, मनापासून आनंद झाला. आणि प्रामुख्यानं सर्व बांधव एकत्र आले आणि सर्व बांधवांनी त्याला रिस्पॉन्स दिला, तुम्ही त्यांना पाठिंबा दिला, त्याबद्दल खरोखर तुमचं सर्वांचंही कौतुक मी करतो. मी निवांत खरं आज मला जायचं होतं, पण मी म्हटलं चला भाऊ जाऊन येऊ. आता उशीर होईल, पण कसं आहे समाजासाठी पहिले वेळ द्यावा लागतो, मग घरच्यांसाठी असंच आहे. त्याच्यामुळेच लोक विश्वास ठेवतात. जुनं आपलं सर्व काम सुरू होईल, काळजी नाही करायची. मार्च महिना झाला का सुरू. त्याच्यामुळे बघा आता आम्ही ठरवलंय, तुमची शेती चांगली करायची ठरवली आहे, पोरांना शिक्षण द्यायचं ठरवलेलं आहे आणि व्यवसाय बी देणार. व्यवसाय हे आता जे तुम्ही 50-60 म्हणतात ना, आम्ही हजारो लोक असं बॅचने सातत्यानं आम्ही त्यांना ट्रेनिंग देणार आहे. आम्ही एक सर्वसाधारणपणे महिन्याभरामध्ये मी एक ऍप जाहीर करणार आहे. त्या ऍप मध्ये ज्याला काही नोकरी करायची आहे, ज्याला काही व्यवसाय करायचा आहे, त्याने त्या ऍप वर नाव टाकायचं, स्वतःचं नाव, किती शिकलेला आहे, गाव बीव काय सर्व त्याच्यावर टाकायचं. आम्ही बघू महिन्याभरामध्ये एकाच व्यवसायासाठी जास्त आले असतील तर त्यांना आम्ही प्रशिक्षण देऊ आणि प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना व्यवसाय करायचा असेल त्या सर्वांना आम्ही व्यवसाय देऊ, पैसे देऊ आम्ही त्यांना. हे आम्ही ठरवलं आहे नंबर 1. नंबर 2 आम्ही काय केलं आहे, आता आम्ही एक टोल फ्री नंबर घेतलाय, टोल फ्री. तो पण या 8-15 दिवसामध्ये आम्ही जाहीर करू. तुम्हाला काय वाटलं अडीअडचण आहे तर टोल फ्री वर विचारायचं त्याला. आम्ही माणसं ठेवू आणि ते सांगतील मग, आणि ते सांगतील, लिहून घेऊ आणि ते आम्ही इम्प्लिमेंटेशन करू, म्हणजे त्याला अंमलबजावणी करू. हे अशा पद्धतीने करू. खूप उन्हामध्ये बसलेले अजून बरेच बोलणार आहे, तुम्ही तापून जाल तर शिव्या घालायला मला आजारी बिजारी पडले तर, म्हणून थांबतो. सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. चांगले खेळा. सरपंच माणूस असतो, चुकतो, ऐकून घेत जायचं आणि पुढे चालायचं. चांगला खेळाडू शिस्तप्रिय असतो तो. त्याच्यामुळे आणि पंचांनाही सांगतो, तुम्ही बी जास्त उलट करू नका. 19-20 असलं तर ठीक आहे. तर कारण की कसं असतं खेळामध्ये आपण बघतो ना, बऱ्याचदा कॅच घेतला जातो, तो नाही म्हणतो आणि मग रिप्ले मध्ये दाखवलं मग आउट. हे असं होत असतं. आपल्याकडे सध्या रिप्ले नाही, पुढे तो बी होईल, पण हे आपल्याला करणं गरजेचं आहे. तर सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो की चांगलं खेळा, चांगलं नैपुण्य दाखवा आणि यशस्वी व्हा. तसंच आपण प्रतिष्ठानवाल्यांना पण तुम्हाला ही
एक चांगल्या उपक्रमाबद्दल तुमचंही अभिनंदन करतो, कौतुक करतो, तुम्हालाही शुभेच्छा देतो. आम्हाला सहभागी करून घेतलं आपल्यामध्ये, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. आपण इथे जोडले जात आहात महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री. तरी हे आता इथे आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान इथे भेट दिलेले होते. त्यांच्या हस्ते सर्व कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणा या सर्व त्यांनी आता आपल्याला प्रतिक्रिया दिल्या. तरी त्यांची खास प्रतिक्रिया आता बाकी आहे ते आपण त्यांच्या इथे आपण जाणून घेणार आहोत. तर सर आपला आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान या ठिकाणी खेळाचं आणि कलाचं या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेली आहे. महोत्सव म्हणून ते सादर करत आहेत. त्यांनी कला आणि क्रीडा हे जरी त्यांनी या ठिकाणी म्हटलं असेल तरी त्यांनी वक्तृत्व स्पर्धा असतील, बुद्धिबळ स्पर्धा असतील आणि इतरही स्पर्धा त्यांनी या ठिकाणी आयोजित केल्या आहेत. खरोखर ही संस्था 2019ला त्यांनी निर्माण केली, त्याचं रजिस्ट्रेशन केलं. परंतु कमी कालावधीमध्ये त्यांनी या भागामध्ये जागृती लोकांमध्ये आणण्याचं काम केलं आहे. त्याच्यामुळे एक जनजागृती होईल, विद्यार्थ्यांमध्ये निश्चितपणानं त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम केलेलं आहे या भागामध्ये आणि चांगल्या रीतीने ते सामाजिक कामसुद्धा या ठिकाणी करत आहे. आणि कला, क्रीडा आणि इतक्या बाकीच्या वक्तृत्व स्पर्धा या ठिकाणी ज्या होत आहेत त्याच्या माध्यमातून मुलांना सराव होईल आणि त्यांचे जे सुप्त गुण आहे त्या सुप्त गुण त्यांना लोकांसमोर आणता येईल आणि बघून वेगवेगळे या ठिकाणी जे गुण बघितल्यानंतर तेही आपण आत्मसात करू शकतो का, त्याचं मिश्रण करून आपण यशस्वी होण्यासाठी काय मदत होऊ शकेल का, याचा फायदा निश्चितपणानं त्यांना होईल. आणि हे एक चांगलं काम त्यांनी केलेलं आहे, ते अभिनंदनास पात्र आहे. त्यांनी या कामाबद्दल त्यांचं कौतुक करतो, त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. सर्व दर्शकांना जोडले गेलेले आहेत. तरी हा वाघाडी जो आहे नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये येतो, तरी दादा प्रत्यक्ष इथे येऊन भेट दिलेले आहेत. तरी आदिवासी विकास सेवा प्रतिष्ठान यांच्या आयोजनबद्दल सर काय सांगणार आपण? आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान आणि व ग्रामपंचायत वाघाडी यांच्या संयुक्त माध्यमातून जो कला महोत्सव आयोजित केला आहे त्या बाबतीत जे त्यांचे अध्यक्ष आहे पवारसाहेब आणि दुसरे प्राध्यापक पवारसाहेब आणि इतर सर्वच त्यांचे सहकारी त्यांनी जो स्तुत्य उपक्रम आयोजित केला आहे त्याला माझ्या मनापासून फार मी धन्यवाद बी दिलं पाहिजे आणि त्यांना मनापासून शुभेच्छा सुद्धा देतो. आणि हा असा उपक्रम आदिवासी विद्यार्थ्यांसाठी, कारण ह्याच्यामध्ये जवळपास 20 उपक्रम म्हणजे मी वाचले, असे विविध प्रकारच्या स्पर्धा असतील किंवा म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी जे काही करता येईल आणि त्यांची वक्तृत्व स्पर्धा आहे, कला स्पर्धा आहे, तुमचं पेंटिंग आहे,
म्हणजे सर्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांमध्ये एक आवड आणि त्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होणार आहे. तरी आता आपल्याला नाईक दादांनी त्यांची प्रतिक्रिया सांगितली आहे. तरी आपला हा मतदारसंघ येतो, तरी याच्यासाठी आपल्या परीने काय आपण यासाठी काही हातभार लावाल का अशी अपेक्षा केली जात आहे वाघाडेकरांकडून. जे आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान आहे यांनी ह्याच्यापूर्वी मला जेव्हा आमंत्रण द्यायला आले तेव्हा त्यांनी सांगितले की 10 एकरमध्ये आम्ही 10 एकर जागा आमखेल ह्या गावी घेतलेली आहे. आमखेल हे गाव माझ्या मतदारसंघामध्ये नाही, तरीसुद्धा तिथल्या जे स्थानिक जे साखर तालुक्याचे आमदार आहेत त्यांना मी निश्चितच सांगेन की जे आपल्या समाजासाठी अतिशय चांगलं काम करत आहे, याच्यासाठी आमच्या निधीमधून आपण निश्चितच मदत करा असं मी त्यांना शब्द टाकेन. जर माझ्या मतदारसंघामध्ये राहिलं असतं वाघाड्याला तर आता मी आकडा सांगून आमदार निधीमधून किती द्यायचा तो आकडा सांगितला असता. परंतु कधी भविष्यामध्ये वाघाड्या गावामध्ये मोठं गाव आहे त्याच्यापूर्वी मी बऱ्याच आमदार निधीतून परंतु निश्चितच त्यांनी जर मागणी केली तर माझ्या परीने माझ्या आमदार निधीतून ह्या गावासाठी सहकार्य निश्चितच करणार असं मी ग्वाही देतो. धन्यवाद दादा. तरी इथे नवापूर तालुक्याचे आमदार शिरीष दादा नाईक हे जोडले गेलेले होते आणि त्यांनी आपल्या परीने सर्व जे लागेल ते यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित आदिवासी कला व क्रीडा महोत्सव 2023 ह्या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी उपस्थित ज्यांनी ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन केले ते आदिवासी विकास मंत्री व तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय विजयकुमार गावित साहेब. ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते आदरणीय बापूसाहेब चौरे, नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्षा आदरणीय सुप्रियाताई गावित, पंचायत समितीच्या सभापती आदरणीय मायाताई मालचे, वाघाडे गावच्या लोकनियुक्त सरपंच सुषमाताई पवार, KT सूर्यवंशी साहेब, जिल्हा परिषदचे सदस्य आमचे मित्र देमन दादा, पंचायत समितीचे सदस्य संतोष भाऊ, ह्या आदरणीय यशवंत पवार साहेब, त्यांच्याबरोबर दुसरे पवार सर, त्यांचे सर्वच त्यांचे पूर्ण म्हणजे बॉडीचे संचालक मंडळ, आमचे मित्र मंगलदास चौरे, रामू सर आणि व्यासपीठावर सर्वच इथे जिल्हा परिषद सदस्य आयरे सर बी आहे, सर्व मान्यवर उपस्थित आमचे श्रावणीचे विजूभाऊ, सर्वच व्यासपीठावरचे मान्यवर, कारण मान्य व्यासपीठावर ज्यांचं नाव राहून गेलं असेल त्यांनी माफ करा. आणि उपस्थित सर्वच ह्या पंचक्रोशीमधून आलेले सरपंच सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सर्वच ह्या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेले सर्वच स्पर्धक, क्रीडा आणि कला प्रेमीवर प्रेम करणारे सर्वच स्पर्धक म्हणजे ज्यांनी भाग घेतलेले आहे ते सर्वच विद्यार्थी मित्र हो. आज जो कला क्रीडा महोत्सव आयोजित केला आहे अतिशय स्तुत्य असा उपक्रम ह्या अकॅडमीने चालू केलेला आहे. त्यांना खरंच मनापासून जेवढं धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे. कारण ह्या 3 दिवस म्हणजे 27, 28, 29 ह्या 3 दिवस मध्ये चालणाऱ्या विविध असे कार्यक्रम आयोजित केलेले आहे. या कार्यक्रमामध्ये
जवळपास 20 कार्यक्रम ह्या कार्यक्रमामध्ये आयोजन केलेलं आहे आणि एवढे मोठे म्हणजे एवढे कार्यक्रम आयोजित करणं म्हणजे आयोजकांची फारच मोठी आणि धावपळ आणि एवढं मॅनेजमेंट करणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. फार मेहनतीचं जिकरीचं काम असतं. कारण बऱ्याच वेळा खेळामध्ये थोडंफार एखाद्या वेळी पंचाने हे केलं, थोडीशी चूक बी झाली तरी थोडं हे होतं, परंतु आपण सगळ्यांनी म्हणजे ज्यांनी ह्या सहभाग घेतलेला आहे सगळ्या क्रीडा प्रेमींनी ते थोडंफार आपण म्हणजे मनावर न लागून घेता आपण पंचांनी दिलेला निर्णय मान्य करा असंच आपल्याला सांगतो. कला आणि क्रीडा महोत्सवाच्या बाबतीत बोलण्यासारखं बरंच काहीतरी आहे, परंतु जास्त वेळ झालेला आहे. तेवढं न बोलता मी एवढंच, आम्हाला जर अगोदर आपल्याला प्रोटोकॉल असतो, प्रोटोकॉलच्या अगोदर आम्हाला बोलू दिलं असतं तर आम्ही सुद्धा मंत्री महोदयांसमोर मागण्या मांडल्या असत्या. कारण आदिवासी विभागामध्ये बऱ्याच काही योजना आहे, त्या विशेष करून इतर योजनात आहेच, परंतु ज्या 2 विशेषतः मागण्या आपण मांडल्या त्याच्यामध्ये आपण वाघाळे गावासाठी आदिवासी भवन किंवा आदिवासी सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी आम्ही सुद्धा फॉलोअप मंत्री महोदयांना करू. कारण आम्हाला भाषण करू दिलं असतं तर निश्चितच आम्ही भाषणानंतर त्यांना निश्चितच शब्द द्यावा लागला असता, परंतु आम्ही 10 वेळा आता आमदार म्हणून भेटलो तर मंत्री हा करतो बघतो असे उत्तरे आम्हाला अनुभवायला मिळतात. परंतु पुढे जेव्हा कधी बोलवाल तर आम्हाला, कारण त्यांना सुद्धा त्यांच्यावरती काय आम्ही आरोप इलिगेशन करत नाही, त्यांचं बी कारण मंत्री महोदय राहिलेत काय त्यांचे कार्यक्रम असतात, वेळेवर कुठेतरी पोहोचायचं असतं, परंतु जेव्हा मागण्या एखाद्या आमदार खासदाराने केलं तर त्याचं निश्चितच त्यांना त्याच्यावरती बोलायला भाग पडतं आणि त्याच्यावरती बोललं असतं. कारण एक अतिशय म्हणजे आपल्या आदिवासी बांधवांच्या विद्यार्थ्यांसाठी जे अकॅडमी आमखेल गावामध्ये 10 एकर जागा घेतलेली आहे त्यासाठी सुद्धा मंत्री महोदयांना आपण शब्द टाकला असता, परंतु त्यांनी सांगितलं की आम्ही जेव्हा जिल्हा परिषद आम्ही अध्यक्ष होतो तेव्हा आदिवासी भवनसाठी 80 लाख द्यायचे, परंतु आता स्टीलचे भाव सिमेंटचे भाव वाढलेले आहे, त्याच्यामुळे निश्चितच 2 कोटीपर्यंत ते भाव निश्चितच जातील आणि उलट आपल्याला एखादं वर्ष म्हणजे उशीर झाला तर 2 कोटीपर्यंत येईल. आपण मागणी केली तर निश्चितच सांस्कृतिक भवन मिळून जाईल. आणि सर मला भेटायला आले तेव्हा सुद्धा सांगितलं की माझ्या मतदारसंघामध्ये राहिलं असतं म्हणजे वाघाडे वगैरे तर निश्चितच मी सुद्धा चांगली मदत म्हणजे चांगल्यापैकीच मदत केली असते आम्हाला आदिवासी. कारण जेव्हा समाजासाठी आपण सुद्धा समाजासाठी, कारण ह्या एरियामध्ये एवढं मोठं भवन नाही, परंतु राहिलं असतं तर निश्चितच मी चांगल्या प्रकारे म्हणजे आमदार निधी 5 कोटीच मिळतात भाऊ देवमन दादा आपल्याला माहिती आहे, पण निश्चितच मी समाजासाठी राहिलं असतं तर 40-50 लाखासाठी निश्चितच मदत केली असती. परंतु मी ताईंना सांगेल म्हणजे तिथले आमदार ताई आहे त्यांना की तिथले जे आपली अकॅडमी होत आहे तिथे आपण आमदार निधीतून काहीतरी सहकार्य करा. निश्चितच ते आपला मी शब्द टाकल्यावर ते ऐकतील एवढं मी पुनश्च ह्या आयोजकांना सांगू इच्छितो. माझ्या परीने जे काही ह्या मतदारसंघासाठी, कारण विकासाच्या कामासाठी आमदार हा बांधिलकी असतो. जेव्हा आपलं शासन होतं तेव्हा जास्तीत जास्त योजना म्हणजे रस्ते असतील किंवा प्रत्येक इकडच्या एरियामध्ये, आमच्या एरियामध्ये कमी आहे पण ह्या प्रत्येक गावामध्ये लाईटिंगचं व्यवस्था आम्ही इथं म्हणजे या एरियामध्ये करून दिलेली आहे. इथे आम्हाला बोलवलं कारण विद्यार्थ्यांचं, आपल्या विद्यार्थ्यांमध्ये बापूसाहेब आज मी बघतो शिक्षणाचं प्रमाण फार म्हणजे आहे कमी, पण त्याच्यामध्ये एक न्यूनगंडाचं प्रमाण जास्त आहे. कारण कुठं ते सुधारणा येईल, एक थोड्या प्रकारची डेअरिंग येईल आणि म्हणजे कुठं बी बाहेर गेलो तर निश्चितच आपले विद्यार्थी पुढे येऊन बोलायचं धाडस करतील आणि एक धाडस वक्तृत्व कलेच्या निमित्ताने म्हणजे जे सर्व सगळेच म्हणजे बरेच हे 20 ह्याच्यामध्ये सगळ्याच बाबतीत थोडं बोलायला गेलं फार उशीर बापूसाहेब, म्हणून मी जास्त न बोलता आमच्या आमदार निधीतून जे काही आपल्या
म्हणजे जे आपण अकॅडमी जे कलाम आदिवासी शिक्षण सेवा प्रतिष्ठान आहे त्यांना शब्द देतो की आमदार निधीतून माझ्या लायक काय असेल तर निश्चित सांगा, मी निश्चितच निधी उपलब्ध करून देईल. ते आम्हाला बोलवलं, सत्कार केला, त्याबद्दल मी पुनश्च आयोजकांचा आभार मानतो आणि तेच थांबतो. जय हिंद, जय भारत, जय आदिवासी. विषय निघाला त्यावेळेस दादांनी स्वतःहून सांगितलं की जर आपल्या मतदारसंघामध्ये राहिलं असतं तर 40, 50, 60 लाख रुपये सहज देऊन टाकलं असतं. इतकं मोठेपण या दादांमध्ये आपल्याला या ठिकाणी जाणवतं. मी दादांना या ठिकाणी विनंती करतोय की अकॅडमीची जागा आपल्या मतदारसंघात नाही, पण वाघाळे हे गाव आपल्या मतदारसंघात आहे आणि या गावात वाघाळे गावकऱ्यांनी लोकनियुक्त सरपंच सुषमाताई पवार आणि त्यांच्या टीमने फार चांगल्या प्रकारची एक जबाबदारी उचललेली आहे. आणि त्यासाठी हे जे एक ग्राउंड आहे त्या ग्राउंडसाठी आपण जर मनापासून सहकार्य केलं तर नक्कीच या ग्राउंडचं स्वरूप बदलून जाणार आहे. अशा प्रकारची ग्रामपंचायतच्या वतीने मी या ठिकाणी विनंती करतो आहे. दादांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आभार मानतो. आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, प्रतिष्ठानचे मार्गदर्शक सन्माननीय बापूसाहेब चौरे यांना मी निमंत्रित करतो, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं.